जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं जोर धरत आहे. आज आपण दौंड तालुक्यातील दैठणे या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी नेमकं जनतेच्या मनात काय नेमके प्रश्न आहेत आणि नेमकी जनता कोणाला निवडणार हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर पाहूयात. या ठिकाणी अनेक जण मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? राजू देवकर. काय करता आपण? शेती. बरं, नेमके आता शेतकऱ्यांचे काय प्रश्न? हा बरेच समस्या आहेत, काय सांगायचे नेमकं. काय नेमके काय समस्या आहेत? खूप भरपूर आहेत. सरकार पाठीशी आहे? आहे. आता निवडणूक लागली आहे माहिती का? हा येते काना थोडं. कशाची पण निवडणूक काय? जिल्हा परिषद पंचायत समिती. कोण उभं आहे काय? राष्ट्रवादीची पण आहेत आणि भाजपची पण आहेत. मग नेमके आता यंदा मतदान कोणाला करायचं आहे? पाहू, करू विचार. बरं ठीक आहे, यांचं म्हणणं आहे विचार करू. चला तर आणखी काही मंडळी आपण त्यांनाही विचारूया. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? सागर चव्हाण. आता निवडणूक आहे आत्ता, हां. तर नेमकं आता काय नेमकं वार आहे, कसं काय चाललंय इथं आता? सध्या तरी परिस्थिती जरा बिकटच आहे. वार काही सांगता येत नाही, कोण येईल काही नाही. सध्या वार्ताहर वेगळीच चालू आहे. पाहू काय होईल ते. नक्कीच या ठिकाणी आणखी काही मंडळी आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. काय नेमकं सध्या काय वातावरण येतं? वातावरण राष्ट्रवादीचं वातावरण आहे गावात. नेमकं राष्ट्रवादीचं नेमकं काय वातावरण, नेमकं कोणी सध्या जास्त कामं केलेत? सध्या गेले अनेक वर्ष निवडणुका नव्हत्या, पंचायत समितीच्या नव्हत्या, जिल्हा परिषदेच्या नव्हत्या. पण ज्यावेळेस इथल्या स्थानिक लोकांनी एक प्रतिनिधी म्हणून व आपला माणूस म्हणून एक जिल्हा परिषद सदस्य त्यांना निवडून दिलं, ते आजपर्यंत काही या गावात आले नाही. व स्थानिकांचे काय प्रश्न असतात, जिल्हा परिषदेची काय काम आहे, जिल्हा परिषदमार्फत पंचायत समितीची काय काम आहे, हे विचारायचंच कोणाला. हा एक आमच्यापुढं मोठा पेच पडला होता. त्याच्यानंतर आता निवडणुका लागल्यात. आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जिल्हा परिषदेला सागर शेलार, खामगाव पंचायत समिती गणात योगेश मधने, दोन्हीही कामाचे माणसं आहेत. जर ते सागर शेलार मागील एक 2.5 वर्षापूर्वी मिरवडी गावात सरपंच होते. त्याच्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने मिरवडी गावाचा जो कायापालट केला, आधी त्यांनी स्वतःचं केलं आणि आता जिल्हा परिषद लावून बाकीच्या आसपासच्या गावाचा विकास करण्याचं त्यांचं ध्येय आहे. तसं ते करू शकतात. तसं बाकीच्यांनी सांगावं की त्यांनी काय कामं केली. पहिल्यांदा आपण जर एखादी गोष्ट करायची म्हणलं तर आपण स्वतः करावं आणि नंतर दुसऱ्याला सांगावं की आम्ही गावात तसं केलं, तमो गावात तसं केलं. पण समोरच्याकडं असं काहीच विजन नाही. तसं आमच्या पार्टीकडं, आमच्या उमेदवाराकडं विकासाचं व्हिजन आहे. पुढं काय करावं काय नाही करावं. नक्की यांचं म्हणणं आहे की आमच्या पार्टीकडे विकासाचं विजन आहे. पण अशी आम्हाला चर्चा होती, या ठिकाणी ऐकायला येतं आहे तुम्ही देखील पंचायत समितीला फॉर्म भरला होता. पंचायत समितीला फॉर्म भरला होता, पण आमचे नेते रमेश अप्पा थोरात त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तो माघारी घेतला. आमच्यात काय तसं गटतट नाही. आता नेमकं काय करायचं? आम्ही राष्ट्रवादी गड्या चिन्हाला मतदान करायचं. आणि अजितदादा एक असे नेते होते की पहाटे उठून कामाला लागायचं. आज ते आपल्या सर्वात नाही आहेत, पण त्यांचं स्वप्न, राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आमच्या दैठणे गावातील सर्व ग्रामस्थांना, मतदारांना विनंती करतो की अजितदादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी घड्याळाला मतदान करायचं. त्या ठिकाणी भरपूर कामं झालेली आहेत आणि त्या कामांच्या जोरावर आम्ही सर्व मतदारांना सांगत आहोत की आपल्या इकडं भरपूर कामं या ठिकाणी पूल 11 कोटीचा पूल झाला. इथं आपण शेजारी बघतोय हा कॉन्क्रिटीकरण आहे. ते असे भरपूर कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि दादांच्या माध्यमातून, ज्या कामांच्या माध्यमातून आम्ही मतदारांच्यापर्यंत पोहोचत आहोत. आणि कमळासाठी उदाहरणार्थ आपले उमेदवार, जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अनिल माधवराव सोनवणे आणि पंचायत समितीचे उमेदवार सुखदेव भाऊ चोरमले यांच्यासाठी आम्ही सर्व मतदारांच्यापर्यंत पोचून मतदान मागत आहोत आणि सर्व मतदारांना आव्हान करत आहोत की जशी दादांनी कामं केली तशीच या ठिकाणी पुढेही चालू राहतील अशी आम्ही ग्वाही देत आहोत. चला, हे पाहिलं तर कुलगटाचे या ठिकाणी होते. नमस्कार. आपलं नाव काय? संतोष पेटकर. सध्या काय नेमकं वातावरण निवडणुकीचं? तर निवडणुकीचं वातावरण काय होतं आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने सर्व हे प्रचार करीत असतात. तर सामान्य लोकांना काय असं प्रचार करता येत नाही. मग आता नेमकं मतदान कोणाला करायचं? मतदान आता बघू, चांगलं जे नेते आपल्यापर्यंत काम करतील अशा नेत्यांना का मतदान करायचं.
नक्की आणखी काय मंडळी आपण त्यांची देखील चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? अनिल सोपान दरेकर. काय नेमकं काय करता आपण? शेती शेती. मग शेतीला बाजारभाव आहे का नाही? आहे. काय शेतात काय आहे नेमकं आता? आत्ता सध्या ऊस आहे. ऊस आहे. ऊसाला हमी भाव आहे का? हमी भाव आहे ऊसाला. आहे ना. हां. नेमकं आता इलेक्शन सुरू आहे, नेमकं सध्या आता काय करायचं? आता काय नाही बघायचं उमेदवार चांगला बघून हाणायचा शिक्का. कोण उमेदवार आहे आता इथं? हां, कोण कोण उमेदवार आहेत? बघू चांगला उमेदवार जे कामाचा असेल त्याचाच विचार करायचा. कुठल्या गटाचे आहेत पण इथं काय? हां, इथं भाजपचे बी आणि राष्ट्रवादीवाली बी. भाजपचे कोण आहेत? भाजपचे सुखदेव चोरमले, आणि राष्ट्रवादीचे? राष्ट्रवादीचे सागर शेलार. ओके, चला. तर या ठिकाणी हे सर्वसाधारण या ठिकाणी मतदार होते. या ठिकाणी अनेक काही मंडळी आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूयात. नमस्कार. नाव काय आपलं सर? रामदास फुलांनी. काय करता आपण? शेती करतो. शेती. मग सध्या आता इलेक्शन सुरू आहे, नेमकं आता काय करायचं आहे? काय नाही, नोट मारायची. नोट मारायची का? नोट का मारायची? कारण महागाईमुळं त्रस्त झाली लोक. महागाईमुळे त्रस्त झाली. हां, महागाईनी काय चोरांना. नक्की. चला आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया. नमस्कार. बाळासाहेब गायकवाड देठणीस. काय करता आपण? शेती करतोय. शेती. मग आता इलेक्शन सुरू आहे, नेमकं करायचं आहे काय? आता कोणाला मतदान करायचं? आता नोटालाच करायची. नोटालाच का हो? का आता दोन्हीचं बघितलं तर आपल्याला नोटच परवडती, कारण नोटावर सगळं चालू असतं ना. काय विकास नाही का इथं? विकास आपण म्हणावं तसं नाहीच आहे ना. यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी विकास म्हणावा असा नाही आहे. दैठण्याच्या एका हॉटेलमध्ये अनेक जाणकार मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी चर्चा करूयात. चला. बाबा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? अनिल किसन शेतुळे. काय करता तुम्ही? शेती करतो, डेअरी व्यवसाय आहे. सध्या आता इलेक्शन सुरू आहे, नेमकं काय सध्या काय करायचं आहे? आम्ही कमळाला मतदान करणार जास्तीत जास्त. का हो, कमळाला का? कमळाला का तर दादांची कामं आहेत. आम्हाला पूल दिला आहे, मला डेअरी दिली, त्याच्यावरती मी मोठा झालो, व्यावसायिक आहे. आणि दादांनी आमच्या बऱ्याचशा देवळांना ते ही दिले, सभागृह, मंडप, रस्त्याची कामं दादाच करतात सगळी. आणि आता जी दौंड तालुक्यातली पूर्ण सुधारणा आहे ती दादाला आमदारांच्या जेव्हाच आहे ना. मग त्याच्यामुळं आम्ही कमळाला मतदान करणार जास्तीत जास्त. ओके, यांचं म्हणणं आहे आम्ही जास्तीत जास्त कमळाला मतदान करणार. या ठिकाणी अनेक मंडळी, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूयात. काका नमस्ते. नमस्कार. नाव काय आपलं? राजेंद्र चंद्र पिलाडे. आता सध्या इलेक्शन सुरू आहे, नेमकं कोणाला मतदान करायचं? मी कमळाला मतदान करणार. कमळालाच का हो? हा, राहुलदादाचं कामच एवढं मोठं आहे की आजी त्याला तोड नाही, कुठं तालुक्यामध्येही तोड नाही, इतका माणूस कामाचा आहे तो. त्याच्यामुळं ते आम्ही मतदान ही कमळालाच करणार. चला आणखी काही मंडळी आपण त्यांची देखील चर्चा करूया. काका नमस्ते. नमस्ते. काय सध्या नेमकं काय वातावरण सध्या इथं? सध्या इथं कमळाचंच वातावरण जास्तीत जास्त आहे. आणि आजपर्यंत पूर्वीपासूनच राहुलदादाच्या पाठीशी असणारं गाव आहे राहूनंतर दैठणे, आणि नेहमीच राहणार आहे. कारण कामं दादांची इथं फार मोठं ब्रिजचं काम 11 कोटीचं झालं. त्यानंतर CM JSYमधून 6 कोटीचं काँक्रिटीकरण चालू आहे. इथं 3 कोटीचं कामं, सभामंडप वगैरे अनेक प्रकारची गावामध्ये विकास कामं झालेली आहेत. त्यामुळं दादा देतील त्या उमेदवाराचंच काम इथं केलं जातं. कोण आहे सध्या उमेदवार? कोण आहे इथं? अनिल माधवराव सोनवणे जिल्हा परिषद आणि सुखदेव चोरमले पंचायत समिती, त्यांच्याच पाठीशी आम्ही राहुलदादाच्या माध्यमातून राहणार आहोत. काय सहानुभूतीचं काय वातावरण सध्या असं काय? काय तसं काही नाही, म्हणजे सध्या भाजपचा जोर आहे सध्या. तर आणखी काय मंडळी आपण त्यांची देखील चर्चा करूया. बाबा नमस्ते. नमस्कार. काय सध्या वातावरण काय ह्याचं इलेक्शनचं? तसंच आहे आमच्याकडं, आणि पूर्वीपासून जे राहुलदादा सांगतील ना तेच आतापर्यंत केलेले आहे ना. इथून पुढे बी त्यांचंच काम करणारी आहेत मंडळी. त्याच्यामुळं उमेदवार बी चांगले आहेत दोन्ही बी, आणि काय अडचण नाही तशी. भाजपचंच आहे कमळाचं. दैठण्यामध्ये नेमकं सगळं भाजपचंच वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. काका नमस्ते. नाव काय आपलं? नाव काय आपलं? नाव ज्ञानदेव विठोबा शिंदे. सध्या काय इलेक्शन सुरू आहे, नेमकं कोणाला मतदान करायचं? आम्हाला भाजपला मतदान करायचं. जे राहुलदारांनी एवढे काम केलं आमच्या गावाकरता. काय काम केलंय? काय काम केलंय? रस्ते, पूलचं काम, हापिसं आणि सभा मंडप ह्यांची कामं भरपूर केली राहुलदादांनी. त्यांच्या पाठीमागं अख्खं गाव उभं आहे. नक्की या ठिकाणी आमदार राहुल कुल यांच्या पाठीमागे अख्खं गाव उभं आहे असं यांचं म्हणणं आहे. नमस्ते. काय नाव आपलं? कोंडीबा बबन शेळके, माजी ग्रामपंचायत सदस्य दैठणे. सध्या आता इलेक्शन सुरू आहे, नेमकं काय वातावरण समजा तुमच्या गावामध्ये?
या परिसरामध्ये आणि संपूर्ण तालुक्यामध्ये राहुलदादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. आमच्या दैठणे गावाला कधीही दुजपणा दिला नाही. जास्तीत जास्त निधी 11,40 लाखाचा पूल या गावात दादांनी 1 तासात मंजूर केला. त्यामुळे हे गाव कधीही दादांच्या संघच राहतं नेहमी. कधी दादाला लीडच देतं हे गाव. नक्की यांचं म्हणणे दैठणे हे राहुल कुल यांना लीड देतं. नमस्कार. आणखी काय मंडळी आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया. काय सांगाल नेमकं सध्या काय वातावरण आहे या गावामध्ये? भाजपचंच वातावरण. भाजपचंच वातावरण आहे. चालेल, नक्की पाहिलं या ठिकाणी सगळीकडे भाजपचंच वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विठ्ठल थोरात, सुशांत जगताप, दौंड, पुणे.